मी अरुण घोडके. शिवचिंतन. गडकिल्ले बांधताना शिवाजी महाराजांचे लहान लहान गोष्टीवरती बारीक लक्ष असे. पाण्याच्या टाकीबद्दल ते किती जागरूक होते हे त्यांनी सिंधुदुर्गाचे बांधकाम चालू असताना स्थापत्य हिरो इंदुलकरांना पाठवलेल्या पत्रावरून ध्यान येते. त्या पत्रामध्ये ते लिहितात, गोडे पाणी हाताशी बहुत, पाण्याच्या टाक्यापाशी बांधून त्यात वाळू साठवणे, गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे, खारटान धुवून जाईल ती धुतलेली वापरणे. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला शिवाजी महाराजांनी जुने किल्ले पाडून नव्याने बांधले. त्याचे वर्णन करताना जेस्विट आपल्या वृत्तामध्ये लिहितो की पाश्चात्यांच्या पद्धतीचे अवलंबन करून शिवरायांनी मोठे खडक फोडले व तलाव बनवले. पाण्याकरता जी टाकी तलाव तळी खोदण्यात येतील त्यातील दगड काढून तेच इमारती बांधण्यासाठी वापरीत. पण केवळ तेवढ्याच दगडावरती काम भागत नसे. थोड्या प्रमाणात दगड मिळत टाक्यातील दगड काढून तटबंदीला वापरीत. त्यासंबंधी पेशवेकालामधील एक पत्र सापडते. किल्ले हरिश्चंद्रास गडीचा तट ढासळला, त्यास दगड जवळ मिळत नाही. याचकरता पाण्याचे टाके आहेत तेच फोडून दगड काढून तटास लावावे, म्हणजे तट मुस्तैद होईल आणि टाके मुस्तैद होईल. झाल्यावरती पाणी लागेल तर 25 पातरवट हुजराचे पाठवले पाहिजेत, म्हणजे मौलीचे व हरिश्चंद्र दोन्ही जागा काम चालेल. अशी नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.